जिंकला अर्थातच साई संघ आपण तयारीत राहा. आणि 12वा संघ खेळाडू दोन्ही संघांचा 12वा प्रतिनिधी आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. मोह आणि त्याचबरोबर सावळे संघ पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. टॉस जिंकला सावळे संघानं आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केले ते अर्थातच मोह संघाला 4 षटकांच्या मॅच मध्ये कसा संघर्ष राहील हे पाहण्याजोगे ठरणार आहे. पहिल्या षटकामध्ये दाखल होत आहेत विवेक यांना आपण पाहत आहे. पहिल्या षटकामध्ये दाखल झाला बॉलिंगच्या उंबरठ्यावरती आणि सामना थांबणार नाही याची दक्षता घ्या. थोडीशी घाई करा या मॅच मध्ये आणि जवळजवळ आता 3:30 वाजता आहेत. चला 12 खेळाडू प्लीज पाठवा मोहो टीम आणि सावले. बॉलिंगच्या उंबरठ्यावरती विवेक येत आहेत. स्ट्राईक एंड वरती आपण बॅट्समन सूर्या यांना पाहत आहे. सामन्याला करूया सुरुवात. दोन्ही अंपायर तयारीत आहेत. या मॅच मध्ये आपण पाहत आहे किती धावा बनल्या जातील आणि 84चा विक्रम या मॅच मध्ये रचला जाईल का हे देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे. 4 षटकांचा सामना. लेट्स प्ले करूया मॅचला सुरुवात. कॉम्बॉक्स एंड कडून बॉलिंग ट्रॅक वरती विवेक दाखल झालाय. पहिल्या षटकामध्ये त्याला आमंत्रित करण्यात आले. समोर आहे सूर्या मस्कर, आपल्या अनोख्या शैली फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा सूर्या. स्ट्राईक वरती बॅटिंग करतोय. पहिला बॉल विवेक यांचा राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल आपटलाय. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मिळाला मोठा. पहिल्याच बॉल वरती मोठा फटका मारलाय सूर्या मस्करच्या बॅट मधून. खणखणीत षटकार. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण हर्षद कडवला पाहत आहे. सूर्याच्या बॅट मधून आला पहिला खणखणीत षटकार. प्रखर कडक उन्हामध्ये सध्या कडक बॅटिंगचं प्रदर्शन सूर्याने केलंय. पहिल्या बॉलवरती षटकार. सोडून दिला बॉल. लाईन चेक करत असताना अंपायर इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. मोह संघाला ठाऊक आहे सावले संघाकडे बॅटिंग लाईनअप तेवढीच मजबूत आहे. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप, लॉंग बॅटिंग लाईनअप, मोठे खेळाडू आहेत. त्याच्यामुळे धावा जास्तीत जास्त उभाराव्या लागणार आहेत. सुरुवात दमदार केले. 7 धावा. आपटलाय बॉल समोरच्या दिशेने. स्टेट ड्राईव्ह लॉंग ऑन पाऊंड लाईनच्या दिशेने. लागोपाठचा सूर्या मस्करचा दुसरा उत्तुंग फटका. बॉल पाऊंड लाईनच्या पलीकडे. षटकार. 2 बॉल 2 षटकार. धावा बनल्यात आतापर्यंत 13. गुड स्टार्ट. जशी सुरुवात अपेक्षित आहे. याचा नावाचा उल्लेख केला की नेतृत्व लीडर नेहमी चांगल्या पद्धतीने तो करताना पाहायला मिळालाय. तो सूर्या मस्कर मैदानाच्या आतमध्ये कडक बॅटिंग करतोय. 2 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. सोडलाय बॉल. षटकार वाईट, षटकार वाईट हेच आतापर्यंत पाहायला मिळालं. 2 बॉल मध्ये 14 रन्स. जसे स्टार्ट मोह संघाला अपेक्षित होती तशीच बनले. ही निरंतरता तुम्हाला राखावी लागणार आहे. 4 षटकांचा सामना. धावा चांगल्याच बनल्यात. सुरुवातीच्या 2 बॉल मध्ये 14. फुल टॉस टाकलाय. फुल टोल वसूल केलाय. बॉलला पाठवले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. 6-6-6. सूर्या मस्करची कडक बॅटिंग पा. लागोपाठचा तिसरा षटकार. अफलातून फटकेबाजी. पहिल्याच ओव्हर मध्ये घाम फोडलाय आणि अवघ्या 3 बॉल मध्ये स्कोर बनलाय 20 धावा. 3 षटकार 2 व्हाईट बॉल. चांगलाच अडचणीमध्ये सापडलाय गोलंदाज. समोर नाव आहे सूर्या. सध्या सूर्याची किरणं खेळाडूंच्या डोक्यावरती पडल्यानंतर जशी प्रखर उन्हाचा तडाखा देत आहेत तशाच आपल्या बॅटिंगचा तडाखा सूर्या मस्कर मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळाला. चौथा बॉल मिस टायमिंग. या फटका फर्स्टला कॅचची संधी सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. या मॅच मधली महत्वाची सफलता. ड्रीम विकेट म्हणूया आणि मोठा अडचणीचा सापला अक्षरशः काढून टाकलाय. सूर्या मस्करचा खेळ संपला. मोठी विकेट
सूर्याचा खेळ संपला, महत्वाचा खेळाडू बाद झाला. नवीन खेळाडू येतात मैदानाच्या आतमध्ये. रोहित येताना पाहायला मिळतील. एनअप नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाला. चांगली बॅटिंग करत होता. प्रत्येक बॉलवरती सूर्या 6 षटकारच मारताना पाहायला मिळाला. पण इथे ताकद थोडीशी कमी पडली, पॉवर जनरेट करू शकले नाहीयेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पकडला, एक चांगला कॅच आणि मोठा धक्का दिलाय. सूर्याचा वादळी खेळ संपला. जो आक्रमक दिसत होता, डेंजरस बॅटिंग करत होता, त्याच्या बॅटिंगला पूर्ण विराम दिला. फायनली विकेट मिळाली विवेक कुरुंगले यांना. 20 वरती पहिला खेळाडू बाद. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 20 मोजल्यात. नवीन खेळाडू रोहित येतात बॅटिंग करण्यासाठी. रोहित पाटील तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाल्या. धावा चांगल्या बनल्यात, पण तू हीच चर्चा आपण केली की निरंतरता तुम्हाला राखावी लागते. आता लाईन मध्ये बदल, आता लाईन चांगली आहे. पहिली विकेट मिळाली तसा आत्मविश्वास वाढला. दबाव सुरुवातीला विवेक यांच्यावरती राहिला, पण तू जशी विकेट आले चांगल्या टप्प्यावरती आता बॉलिंग करतायत. शेवटचा बॉल. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 20 रन्स. दुरून खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला चाललाय बॉल. फिल्डर तैनात आहे. किरण पवार यांना पण त्या ठिकाणी पाहता. एक सिंगल पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 3 षटकार वाईट, 2 आले, एक सिंगल. आतापर्यंत पहिल्या ओव्हर मध्ये 21 धावा, एक खेळाडू बाद. सूर्या मस्करची महत्वाची विकेट. 21 ला 1. या मॅच नंतर आणखीन 4 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. टोटल आज 9 मॅच. प्रत्येक दिवसामध्ये सुरुवातीला 9 मॅचेस पाहायला मिळणार आहेत. 5 दिवस चालणारी स्पर्धा 20 जून ते 24 जून असा प्रवास या स्पर्धेचा राहील. 50 संघ खेळतात. प्रथम पारितोषिक 50,000 रुपये भव्य चषक. द्वितीय पारितोषिक 30,000 रुपये व भव्य चषक तुम्ही पाहताय. तृतीय चतुर्थ 15,000 रुपये आणि पंचम पारितोषिक 10,000 रुपये दिलं जाईल. मालिकावीरला आपण या स्पर्धेमध्ये इलेक्ट्रिक स्कूटी देतोय. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरला सायकल दिली जाईल. आणि या ट्रॉफ्या फार चांगल्या आहेत. 50,000च्या स्पर्धेमध्ये जशा खेळाडूंना ट्रॉफ्या अपेक्षित आहेत तशाच ट्रॉफ्या या स्पर्धेमध्ये आपण पाहताय. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. रोहित केदारी दाखल झाला बॉलिंगच्या उंबरठ्यावरती. पहिला बॉल परफेक्ट यॉर्कर, डायरेक्ट हिट. ओ तिकडे खेळाडू थांबले आणि त्याच्यानंतर चान्स मिळाला 2 धावा पूर्ण करण्याचा. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा करूया. इथे लेग बाईटचा इशारा आणि 1 रन शॉट आहे, त्यामुळे 1च धाव मिळेल. 1च धाव मिळणार या बॉलवरती. सिंगल न धाव फलकावरती 22 रन्स. रोहित केदारला आपण पाहता. सावला टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूची देखील चर्चा राहते. एक नामांकित खेळाडू आहे, तो सध्या बॉलिंग करतोय. टॅप केलाय बॉलला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल. मगाशी चांगला कॅच त्यांनी पकडला. थ्रो देखील चांगला केला. 1च धाव या बॉलवरती देखील. एका धाब्याने स्कोर 23 धाबा लागल्यात. चला साई संघाचे कॅप्टन अनिकेत आपण सज्ज व्हा. दुसऱ्या मॅच मध्ये 84चा स्कोर होता. या मॅच मध्ये जर बनला तरी देखील तुम्हालाच खेळायची पहिली मॅच. फलकावरती 23 रन्स. 23 ला 1 विकेट पडली. धाबा काही प्रमाणात थांबवण्याचे काम रोहित करतायत. फुल टॉस टाकलाय. लॉंग ऑफचा खेळाडू पोहोचला. किरण पवार सहजरित्या हा कॅच गॅदर केलाय आणि दुसरा धक्का टीम मोहो संघाला. 23 या धावसंख्येवरती दुसरा खेळाडू झेलबाद. चांगलं कमबॅक म्हणूया. पहिल्या ओव्हर मध्ये 21 आल्या. असं वाटलं की आता रन्स बनल्या जातील सहज. रोहित आपला अनुभव दाखवतायत मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजांना रन्स पासून वंचित ठेवण्यामध्ये ते यशस्वी राहिलेत. हे कार्य तुम्हाला करावं लागतं. अनुभवी खेळाडू आहेत रोहित. एक्सपिरियन्स, अनुभव त्यांच्याकडे आहे. आणि सध्या प्रतिस्पर्धी संघ मोहो संघाच्या विरोधात त्यांची दमदार गोलंदाजी. पहिल्या ओव्हर मध्ये 21 आल्या. तो महत्वाची विकेट. सूर्या बाद झाल्यानंतर धावांचा थोडासा प्रश्नच पडला. धावा बनत नाहीयेत. थोड्याशा अडचणी आता वाढताना पाहायला मिळतात. ती मोहो संघासमोर 23 ला 2 विकेट. 4 षटकांची मॅच. लिफ्टी बॅट्समनचा वापर करण्यात आला. 4थ्या क्रमांकावरती राकेश येताना पाहायला मिळतील. 4थ्या क्रमांकावरती राकेश दाखल झाला. रोहित केदारीचं षटक. 23 धावा आतापर्यंत लागल्यात. वेगवान बॉल. तेच तर अंपायर्स लाईन चेक करत असताना व्हाईट बॉलचा इशारा. ऑफस्टम्पच्या बाहेर चाललाय सांगत असताना विकेट किपर देखील एक्स्ट्रा धाव फलकावरती भर पडेल. 24 लागल्यात. 4 षटकांची मॅच. जास्तीत जास्त 60-65 धावा काही झाल्या तरी काढाव्याच लागतील मोहो संघाला.
सूर्या बाद झाल्यानंतर फरक तर पडलाय धाव संख्येवरती, परंतु किती धावा सध्या बनतायत हे पाहण्याजोगे राहील. खोलात टाकला बॉल, बुंद्यात टाकला, चॉक केलं. बॅट्समन कडे चान्स नव्हता या बॉलवरती. आणखीन एक डॉट बॉल. चांगली बॉलिंग, स्ट्रॉंग कमबॅक, लाजवाब बॉलिंग करतायत रोहित. चान्सच दिला नाहीये. टप्पा वेगवेगळा बदलताना पाहायला मिळाला. कधी यॉर्कर आला, कधी आखो टप्प्याचा बॉल, पण तो गतीनं टाकला आणि आतापर्यंत गतीनं अचंबितच केल्या मोहो संघाच्या खेळाडूंना. 4 बॉल मध्ये फक्त 2च धावा दिल्यात, 1 विकेट त्यांना मिळाली. आता गती आहे, वेग प्रचंड राहिल्या बॉलवरती. आणखीन एक डॉट बॉल. चांगल्याच पद्धतीने धाव संख्येला ब्रेक लावणारे षटक रोहित केदारे हाताळतायत. फक्त 3 धावा. क्या बात आहे, फक्त 3 धावांचं षटक. पहिल्या ओव्हरमध्ये 21, त्याच्यानंतर 5 बॉल मध्ये 3 रन्स, 1 विकेट इथे देखील मिळाली. दुसरं षटक सूर्या, शेवटचा बॉल राहिला दुसऱ्या ओव्हरमध्ये. रब्बर बॉल मध्ये आपल्याला पॉवर प्ले मिळत नसतो, पॉवरफुल बॅटिंगच करावी लागते. फिरून मारलाय बॉल मागच्या दिशेनं. लॉंग स्टॉपला खेळाडू तैनात ठेवण्यात आला. मिळायला जाईल एक सिंगल आणि एका धावेवरती समाधान मांडतील. 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती मोहो संघाच्या धावा लागल्या 2 बाद 25. षटक क्रमांक 3 अक्षय पवार येताना पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकामध्ये दाखल झालाय अक्षय. फलकावरती 25. अक्षय यांचा बॉल फिरून मारलाय मागच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक पलट्यात बॉल मागे. एक सिंगल कंप्लीट करण्यात आली. फक्त एकच मिळणार आहे. दुसऱ्या धावेसाठी इंटरेस्टिंग नव्हते. बॅट्समन 26 रन्स. मागील 2-3 मॅच हव्या तितक्या रन्स बनत नाहीयेत. सुरुवातीच्या मॅच मध्ये आपण 67 पाहिल्या, दुसऱ्या मॅच मध्ये 83 पाहिल्या, तिसऱ्या मॅच मध्ये 45 चा स्कोर पाहायला मिळाला. चौथ्या मॅच मध्ये चांगल्या धावा राहिल्या, पण तो सामना 3 धावेच्या फरकानं भूमिका स्पोर्ट चिरले संघ पराभूत झाला. तिथे 65 आय थिंक टार्गेट राहिलं. इथे धावा बनल्या नाहीयेत. फुल टॉस बॉल, तिथे फायदा उचलता आला नाही. एक सिंगल इथे देखील. एक धावेनं फरक पडणार नाहीये. सावले संघाला ठाऊक आहे सुरुवात त्यांच्या विरोधात बनली. 3 षटकार लगातार सूर्यानं मारले आणि तो सूर्या जसा बाद झालाय तेव्हापासून बाउंड्रीज आली नाहीये. सिंगल कडे प्राधान्य. 27 धावा धाव फलकावरती 2 बाद 27. अक्षय पवारचं षटक आहे. जागा दिली बॅट्समनना. आणखीन स्टंप अगदी शफल करून खेळण्याचा प्रयत्न दाखवला. चांगला प्रयत्न इथे अक्षय पवार यांचा. कमी गतीचा बॉल. रनअप तेवढा मोठा नाहीये, पण तू कधी खांद्याचा वापर करीत. वेगाने बॉलिंग देत आहेत, पण तू त्याचं वेगाचं उत्तर वेगानंच दिलंय. बॉलला पाठवलंय सीमा पार. मच निडेड बाउंड्री, सिक्सर. 6 धावा मिळाल्या आणि 6 धावेने धाव फलकावरती 33. चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. 33 रन्स, लॉस ऑफ द 2 विकेट्स. मोहो टीम 33 ला 2 विकेट. अक्षय पवार याचं षटक आहे आणि तिथे त्याच्या विरोधात मागील बॉलवरती षटकार आला. पुढचा बॉल परफेक्ट यॉर्कर. पायांची बोट टेचणाराच यॉर्कर पाहायला मिळाला. इथे देखील एक सिंगल. एका धावेने धाव फलकावरती 34 धावा. शेवटचा बॉल राहिला ओव्हर क्रमांक 3. 34 रन्स. सुरुवातीला असं वाटलं की 70-75 सहज काढतायत की काय या मॅच मध्ये, कारण 3 बॉल मध्येच 20 धावा होत्या. त्याच्यानंतरची सुरुवात थोडीशी नाजूक अवस्था म्हणूया आपण. समोरच्या दिशेनं व्ही शेप मध्ये लॉंग बाउंड लाईनच्या पलीकडे मोठा षटकार अक्षयच्या विरोधात. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती मोहो संघ पोहोचलाय. 2 बाद 40 धावा. शेवटच्या षटकामध्ये राज येताना पाहायला मिळतात. अंतिम षटक आहे.
राजला आमंत्रित करण्यात आले. लास्ट ओव्हर मध्ये धावा बनल्या 40. जास्तीत जास्त धावा 17-18 या ओव्हर मध्ये शोधाव्या लागणार आहेत. परंतु राजचं कमबॅक होईल का या षटकामध्ये? शेवटचं षटक फिरून मारला बॉल फाईन लेगला, गॅप मध्ये चालला, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, त्यांच्या पलीकडे बॉल सीमा पार. 4 रन. खराब फिल्डिंग, बॉल अडवण्याचा प्रयत्न दाखवला जरूर परंतु रोखू शकले नाहीयेत बॉलला. 4 धाव्याने धावफलकावरती 44. मागील 4-5 बॉल मध्ये बाउंड्री स्ट्रोक वाढलेत, जिथे 2 षटकार पाहायला मिळाले, 1 चौकार आला. धावफलकावरती 44 रन्स, 44 धावा लागल्यात. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. किती धावा बनतील या ओव्हर मध्ये? कमी गतीचा बॉल, ज्या गतीची अपेक्षा राहिली बॅट्समनला तेवढ्या वेगाने बॉल आला नव्हता, त्यामुळे ओळखू शकले नाहीयेत. लाईनला फक्त एक सिंगल, एका धावेने धावफलकावरती 45. 45 रन्स. याच्यानंतर पुढची मॅच साई संघ आणि आय थिंक बेनखल संघ पुढच्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल, कारण 3 बॉलचा खेळ 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावरती 45. 84 चा विक्रम राहिला आज एमबी फिटनेस विचुंबे संघाच्या माध्यमातून. सर्वाधिक धावा विचुंबे संघाच्या नावावरती राहिल्यात. लॉंगॉनला चालला बॉल, क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा तैनात. एक सिंगल कंप्लीट करण्यात आली. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉल वरती मिळतील. 2 धावेने धावफलक 47 या धावसंख्येवरती जाताना पाहायला मिळतं. 47 रन्स. शेवटच्या उर्वरित 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. राजाचं षटक. युवा गोलंदाज सध्या बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. जाऊन दिल्या बॉलला, लाईन पाहिली अंपायर्सना, व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त रन्स. 48 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चर्चा पण केली की 55-60 मॅच मध्ये मजा येईल, कारण 4 षटकांचा सामना. शेवटच्या 3 बॉल मध्ये किती धावा बनतात? टार्गेट सेट करणारं षटक सध्या मैदानाच्या आतमध्ये राज यांचं षटक. कमी गतीचा बॉल, ओळखू शकले नाहीयेत लाईनला. आणखीन एक डॉट बॉल. चांगलं कौशल्य दाखवतात. तुमच्याकडे गती किती आहे यापेक्षा तुमचं नियंत्रण किती आहे, तुमचं व्हेरिएशन किती आहे, हे फार महत्वाचं राहतं ॲज अ बॉलर. आणि सध्या राज तेच करतायत. चान्स देत नाहीयेत बॅट्समनला. गती, कधी व्हेरिएशन, कधी टर्न करतायत बॉल, कधी फ्लिपर बॉल टाकतात. त्यामुळे बॅट्समनच्या मनामध्ये संभ्रमच निर्माण करून टाकला. चांगली बॉलिंग. किरण देखील पोहोचलेत सध्या. रन्स काढू देत नाहीयेत. राजचं कौतुक करूया आपण. चांगली बॉलिंग तो करताना पाहायला मिळाला. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. वेगवान बॉल. आता अतिरिक्त बाउन्स. चांगला चेंडू आहे. झपकन निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. लगातार दुसरा निर्धाव. 48 तीर धावसंख्या. शेवटचा बॉल शिल्लक राहिला. टार्गेट किती बनेल? का मोठा फटक्यानं निरोप देतील का इनिंगला? बॅट्समन आपण स्ट्राईक एंड वरती पाहत आहे. शेवटचा बॉल. प्रतीक्षा करूया. व्हाईट बॉल टाकला. 49. 49 धावा. हा सामना संपल्यानंतर 4 सामने आपल्याला पूर्ण करावे लागतील. सध्या 5वी मॅच आपण पाहता. शेवटचा बॉल. 49 धावा स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत. चांगला बॉल, चांगला बॉल. अपील केले पण तो डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडू. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 4 ओव्हर मध्ये 49 जमा केल्या आणि हा सामना जिंकण्यासाठी सावले संघाला येणारे 24 बॉल 50 धावेची आवश्यकता. पुढच्या मॅचचा आपण टॉस करण्यासाठी आमंत्रित करूया. एमबी फिटनेस विचुंबे संघ पुढच्या फेरीसाठी दाखल झालाय, कारण 84 धावा त्यांच्यानंतर कुणीही काढल्या नाहीयेत. त्यामुळे अभिनंदन विचुंबे टीम. आणि आता पुढची मॅच होईल ते अर्थातच पहिला सामना जिंकणारा साई संघ आणि तिसरी मॅच जिंकणारा बेनखल संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. कॅप्टनला विनंती करूया टॉस साठी दोन्ही कर्णधार आपण संपर्क साधा. आणि दुसरी मॅच जशी साई संघ आणि बेनकलचा सामना संपेल त्याच्यानंतर आपण पुढच्या मॅच मध्ये पाहणार आहोत ते अर्थातच अलिबाग आणि या मॅच मध्ये जिंकणारा संघ त्यांच्या विरोधात खेळेल.
विनर वर्सेस विनर ही मॅच आपण खेळवणार आहोत. तीन षटकांचा सामना असणार आहे. पुढचा 3 षटकांचा सामना राहील. साई संघाने टॉस जिंकला, त्यांच्या विरोधात बेंडकलची मॅच. चला आपण आमंत्रित करूया दुसऱ्या सत्रासाठी पुन्हा एकदा विपुलजी पाटील. चला मॅचला आपण सुरुवात करूया. 50 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे खेळाडू येताना पाहायला मिळतात. रोहित आणि त्याच्या सोबतीला अक्षयला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्ट्राईक एंड वरती अक्षय पवार खेळताना पाहायला मिळेल आणि नॉन स्ट्राईक एंड वरती रोहित केदारी दाखल झाला. सांघिक पहिले षटक घेऊन रोहित पाटे येत आहेत आणि त्याचबरोबर आम्ही लक्ष वेधतो विचुंबे संघाचे कर्णधार. आपण आयोजकांशी संपर्क साधा. विचुंबे संघाचे कर्णधार. मॅचला सुरुवात. पहिला बॉल रोहित यांचा राईट आर्म ओव्हर द विकेट्स ना अक्षयच्या विरोधात. पहिला बॉल समोरच्या दिशेनं स्टेट ड्राईव्ह वेगवान स्ट्रोक समोर मारलाय. बॉल सीमा पार. 4 रन. अक्षयच्या बॅट मधून पहिला कडक चौकार. 46 आवश्यकता येणाऱ्या 23 बॉल मध्ये धावांचा पाठलाग करण्यासाठी आम्ही सज्ज झालोय हे ठणकावून सांगणारा हा पहिला चौकार पाहायला मिळाला. चांगली स्टार्ट, गुड स्टार्ट अक्षय पवार. बेमिसाल बॅटिंग साठी तो ओळखला जातो. नेहमी त्याचा स्ट्राईक रेट मोठाच राहिला. मोठे फटके तो नेहमी कन्वर्ट करतो आणि सुरुवात त्याने तशी करून दिली. रोहितच्या विरोधात अक्षयचा वार. कमी गतीचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर चालला. अंपायरचा इशारा वाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स, एक धाव ऍड केली जाईल. एका धावेने धाव फलकावरती 5 धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. धावा तेवढ्या नाहीयेत मोहो संघाकडे, त्यामुळे विकेट्स तुम्हाला लवकरात लवकर काढाव्या लागतील, अन्यथा हा सामना जिंकणं फार कठीण बनणार आहे. सुरुवात चांगली झाली टीम सावले संघाची. चांगला बॉल पडल्यानंतर थोडीशी मुवमेंट. डॉट बॉल हे गरजेचं आहे सध्याच्या घडीला. जास्तीत जास्त डॉट बॉल दबाव वाढवण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. विकेट्स घ्यावा लागतील. तो अक्षय पवार असे खेळाडू आहेत जे जास्त काल खेळपट्टीवरती टिकून राहिले तर सामन्याचा रिझल्ट हे आपल्या बाजूने लावतात. एवढी क्षमता, प्रतिभाशाली खेळाडू म्हणून त्यांची ओळख राहिली. अक्षय पवार बॅटिंगच्या उंबरट्यावरती आपण त्यांना पाहतो.
जशी स्टार्ट त्यांना पाहिजे होती तशी चौकांना त्याने करून दिली, परंतु निरंतरता राखतील का? रोहित देखील कमी नाहीयेत. चांगला बॉल, हा देखील तेवढाच चांगला बॉल. टर्न करण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेट वरून वेगाने पोहोचला खेळाडू. तत्पूर्वी एक सिंगल, रनआउटचा चान्स, ओव्हर थ्रो, बॅकअप नाहीये. फार मोठा ओव्हर थ्रो म्हणूया. सहज आता 2 मिळतील. एक एक धाव महत्वाची आहे. सहजरित्या जर तुम्ही धावा बहाल कराल तर त्या मोहो संघाला कठीण बनतील वाचवण्यासाठी. मगाशी देखील अशा चुका आपण जांभिवली संघाकडून पाहिल्या फिल्डिंग मध्ये, आणि फिल्डिंगच्या जोरावरती जांभिवली संघ पराभूत झाला. 12-13 रन्स त्यांनी मिस्टेक न सोडल्या. त्यामुळे फिल्डिंगचा दर्जा, फिल्डिंगचा स्तर तुम्हाला राखावा लागतो, उंचावावा लागतो. फिल्डिंग मध्ये चुका केल्या तर डिफेंड करणं कठीण बनतात धावा. सध्या तेच पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगली फिल्डिंग तुम्हाला करावी लागेल. अक्षयच्या विरोधात रोहित, हे पहिलं षटक सुरू आहे. चांगला बॉल, शरीरात जाऊन आदळला. आणखीन एक डॉट बॉल. सुरुवात चांगली राहिली, परंतु पुढील काही बॉल रोहित यांच्या नावावरती पाहायला मिळाले. चांगलं नियंत्रण राखणारी गोलंदाजी, व्हेरी गुड कमबॅक. चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे आणि सध्या ती रोहित करतायत. पहिलं षटक फार महत्वाचं राहील, जिथे रन्स तुम्हाला कमी खर्च करायचे आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण सध्या पाहत्या. रोहितच्या विरोधात अक्षय पवार समोरच्या दिशेनं स्वतःच्या अगदी हातामध्ये अडवण्याचा प्रयत्न दाखवला फॉलो थ्रो मध्ये, परंतु ते रोखू शकले नाहीयेत. एक सिंगल या बॉलवरती, एका रन्स धावफलकावरती 8 धावा पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी रोहित करतायत. सध्या चान्स देत नाहीयेत, मोठा फटका मारू देत नाहीये बॅट्समनला. रोहित केदारी स्ट्राईक एंड वरती, त्याच्या समोर रोहित गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाला. एकाच राशीचे खेळाडू आहेत. रोहित केदारीच्या विरोधात रोहित. लोअर फुल टॉस बॉल, कनेक्शन तेवढं प्रॉपर नाहीये. मिड विकेट साठी चेस मोठी आहे, दुसरी सहज मिळू शकते. निघालाय रोहित. 2 धावा तेवढ्या जलद गतीने पूर्ण करण्यात आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या, त्या अर्थातच 10 धावा. येणारे शेवटचे 18 बॉल मॅच जिंकण्यासाठी सावले संघाला 40 धावेची आवश्यकता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 40 धावेची आवश्यकता. चला टीम मीटिंग नको, ती अलाउड नाहीये. आणि सध्या घड्याळामध्ये 3:45 वाजतायत. आणखीन 4 सामने, पुढचे सामने 2-3 षटकांचे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुढची मॅच 3 षटकांची. परंतु ज्या मॅचचा टॉस करण्यात आला त्याच्यानंतर पुढची मॅच जी होईल ती अर्थातच अलिबाग आणि या मॅच मध्ये जिंकणारा संघ. गोलंदाजी ट्रॅक वरती येत आहेत. गोलंदाज हर्षद कडवला आमंत्रित करण्यात आले. दुसऱ्या षटकामध्ये हर्षद येताना पाहायला मिळतात. येणारे 18 बॉल 40 मॅच. चांगली बॉलिंग रोहित पाटे करताना पाहायला मिळाला. त्यानं जखडून ठेवलं. पहिल्या बॉलवरती 4 आल्यानंतर पुढच्या 5 बॉल मध्ये फक्त 6च काढू दिल्या. चांगली बॉलिंग. बॅटच्या मधोमध उंच गेलाय, तेवढाच लांब देखील. ही अक्षय पवारची ओळख आहे, सांगणारा षटकार. बॅटच्या मधोमध लागला, कनेक्शन चांगलं राहिलं. आणि जेव्हा असे फटके येतात तेव्हा अक्षयचा चाहता वर्ग खुश होतो. इथे त्याच्या बॅट मधून आला षटकार. धावफलकावरती 16 धावा. धावांचं अंतर मार्जिन कमी करणारा षटकार. आता 34ची आवश्यकता. 17 बॉल मध्ये प्रति ओव्हर तुम्हाला प्रति बॉल 2 धावा काढाव्या लागतील. 17 बॉल 34ची मॅच. आणखीन एक फुल टॉस बॉल, इनसाइड आउट. बॅटचा स्विंग प्रचंड आहे. अक्षयला थांबवण्यात कठीण बनलंय. सहज तो बॅटिंग करू लागलाय. 2 बॉल 2 षटकार. अठ्ठावीस धावेची आवश्यकता 16 बॉल मध्ये. 12 धावा मागील 2 बॉल मध्ये काढल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये 6 बॉल मध्ये 10 होत्या. इथे एका ओव्हर मध्ये 2 बॉल मध्ये 12 जमा केल्यात. हर्षद कडवच्या विरोधात हल्ला बोल, दमदार बॅटिंग. किरण पवार, अक्षय पवार हे नेहमीच आक्रमकतेने खेळताना आपण त्यांना पाहत आलोय. सध्या अक्षयच्या बॅटिंगचा जलवा सुरू आहे. 2 बॉल 2 षटकार. 28ची आवश्यकता 16 बॉल मध्ये. इथे देखील फटका चांगला. टाळ्यांचा गजर करत बॉल सीमारेषा पलीकडे. 6-6-6 लगातार 3 षटकार. 22 धावेची आवश्यकता. 15 बॉल 22. 3 षटकारांनी जणू काही मॅच मधली हवाच काढली की काय.
खेळाडूंची मानसिकता, खेळाडूंची बॉडी लँग्वेज सध्या बऱ्याच गोष्टी सांगून चालल्या आहे की सामना आता मोह संघासाठी कठीण बनत चाललाय. 15 बॉल 22 धावा. 3 षटकारांनी सामनाच बदलून टाकलाय. पहिल्या ओव्हर मध्ये 10 आल्या, आता राऊंड द विकेटने आलेत हर्षद. विकेटची संधी, चान्स आहे, पण तो क्षेत्ररक्षक सूर्यापासून पुढे पडल्या. बॉल एक सिंगल या बॉल वरती. एकोणतीस धावा धाव फलकावरती. धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. शॉर्ट पिच बॉल, फ्लॅटेड स्ट्रोक, प्लॅरलर फटका, बॉल सीमा रेषा पार. आणखीन एक षटकार. चला बॉल द्या मैदानामध्ये. रोहितच्या बॅट मधून हा कडक षटकार. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. अशा फटके फार क्वचितच पाहायला मिळतात. फिल्डरच्या अगदी फ्लॅट स्ट्रोक, डोक्याच्या थोडासा वरून गेला षटकार. चौथा षटकार मारला ओव्हर मध्ये. हा बॉल येईल डॉट. निर्धाव चेंडू. 12 बॉलचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 35 लागल्यात. येणारे 12 बॉल 18 धावेची आवश्यकता. 15 धावेची आवश्यकता. बारा चेंडू 15 धावेची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी 15 धावेची आवश्यकता असणार आहे. चला पुढच्या गोलंदाजाला आमंत्रित करा. षटक क्रमांक 3. 12 चेंडू आणि 15चं समीकरण. हा सामना देखील सध्या सावले संघासाठी सोपा बनला. एकही खेळाडू बाद करू शकले नाहीयेत मोहोचे खेळाडू, त्यामुळे सध्या वरचढच राहिलाय सावले संघ. 12 बॉल 15ची मॅच. काय याच ओव्हर मध्ये टार्गेट करतील काय 15 धावा काढण्याचा? समोर अक्षय आणि नक्कीच त्याचा हा प्रयत्न असणार आहे. याच ओव्हर मध्ये सामना फिनिश करण्याचा प्रयत्न तो दाखवेल. पण विकेट्स घ्यावा लागतील. विकेट्स आल्या तरच सामना तुम्ही वाचवू शकता. आता डॉट बॉल विकेट. 12 बॉल 15ची आवश्यकता. अंतिम षटक आहे. फुल टॉस टाकलाय, सहज मारलाय फटका, बॉल सीमा रेषा पार. षटकार. 11 बॉल आता 9 धावेचं समीकरण. राकेश येत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. राकेश याला आपण पाहत आहे, त्याचं भव्य स्वागत केलंय पहिल्याच बॉल वरती. 11 बॉल 9 धावेची आवश्यकता असणार या मॅचला जिंकण्यासाठी मोहो संघाच्या विरोधात सावले संघाला. 11 चेंडू आणि 9 धावा. पुन्हा एकदा त्या स्टाईलनं फटका खेळलाय. फ्लॅटेड स्ट्रोक, लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या पलीकडे. दे दनादन बॅटिंग, पॉवर की पॉवर, बॉल सीमा पार. षटकार. एकाच मॅच मध्ये षटकारांचा पाऊस. अनेक बॉल या मॅच मध्ये खर्च झाले. 3 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. अवघ्या 3 धावा. 10 चेंडू 3 धावा. अक्षय खेळतात 38 वरती. अवघ्या 11 बॉल मध्ये 38 काढल्यात. 3 धावेची आवश्यकता आहे. बॉल चाललाय बाउंड लाईनचा वेध घेत. क्षेत्ररक्षक पळतात बॉलच्या दिशेनं. अँड टू बॉल मिस्टेक, बॉल सीमा पार. सामना जिंकला 9 चेंडू शिल्लक ठेवून. हार्दिक अभिनंदन. 51 धावा, नॉट आउट. 42 धावा काढणारा अक्षय पवार ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पुढची मॅच चला अनिकेत आणि जुगल 2 संघ असणार आहेत. एकीकडे साई संघ, दुसरीकडे भेंडखल. टॉस करण्यात आला आणि टॉस जिंकला साई संघानं. निर्णय सांगा अनिकेत. बॅटिंग भेंडखल टीम. जुगल मैदानाच्या आतमध्ये जा. तनिष तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. 3 षटकांची मॅच. आणि मॅन ऑफ द मॅच आपण अक्षयला आमंत्रित करूया. 12 बॉल 42 धावा. आक्रमक बॅटिंग अक्षयची पाहायला मिळाली आणि तो ठरलाय सामनावीर.